तर आज आम्ही आलो होतो फंक्शनला आणि फंक्शनसाठी माझ्यासोबत वहिनी आणि यांची वाट बघता बघता आम्हाला वेळ झाला आज. म्हणजे आम्हाला निघायचं होतं घरून 4ला, पण आम्ही निघालो 5:30ला. आणि काय झालं होतं ना, जरा पेट्रोलला पण 1 घंटा लागला आम्हाला लाईनमध्ये लागायला. त्याच्याने खूप वेळ झाला. आता कशा लाईन लागणार काय माहीत. तर इकडे आलो. सगळेजण म्हणत होते तुम्ही लवकर आल्याने उशिरा आल्या, कारण का बारसाचं नामकरणचं सगळं झालं होतं. आणि इथं फोटोशूट चालू होते सगळ्यांचेच, म्हणजे जे जे आता लोक येत होते बाळाला शुभेच्छा द्यायला. तर मला बघा त्यांनी असं थंब केला तिथे. त्यांना माहीत आहे व्हिडिओ काढत आहे. मी विसरून जाते कधी कधी बोलण्यात व्हिडिओ काढायचं, मला आठवण देतात. त्यांना माहीत आहे मी ब्लॉग करते म्हणून ते मला आठवताही व्हिडिओ काढणं. तर मग चला व्हिडिओ काढला आणि खूप छान दिसत होते. बाळ तर इतकं छान आहे ना, शांत आहे. एवढ्या म्हणजे त्याला एवढी लोक होते, 500-600 लोक होते. बारशाला नामकरण होतं त्याचं. तर आणि हे बघा ही मुलीची बहीण आहे आणि हे माझी मैत्रीण, प्रेम संबंध आणि खूप घरेलू संबंध आहे आमचे. म्हणजे खूप चांगलं. तुम्ही यांच्याशी लग्न होतं मागच्या वर्षी तो ब्लॉग बघितला असेल तर मस्त आहे. स्वभावानं पण खूप छान आहे. जाणं येणं आमचं नेहमीच असतं. तर ह्या आहेत आणि बाळाचं नाव बघा किती छान आहे. ही आहे मुलीची आई. मला माझ्याशी बोलत होते आणि त्या मला मुलीसारख्याच मानतात, मुलीसारख्याच सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे आमचे संबंध खूप जवळचे आहेत. तर बघा बाळाचे फोटो बघा किती सुंदर होतो. घरी येता आम्हाला वाजले रात्रीचे 11:30, कारण का लाखणीला प्रोग्राम होता आणि लाखणी म्हटलं म्हणजे इथून नागपूरवरून 1.5 घंटा लागला. तर असा झाला प्रोग्राम. कसं वाटलं ना?